देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सामान्य जनतेला आता नवे सल्ले दिले जात आहेत. पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने खरेदी टाळा, परदेश प्रवास कमी करा. पण प्रश्न असा आहे, देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याची जबाबदारी फक्त सामान्य नागरिकांचीच आहे का? महागाई वाढतीये, नोकऱ्या कमी होतायत, घर चालवणं कठीण झालंय आणि अशावेळी जनतेलाच काटकसर शिकवली जातीये. ज्यांच्याकडे आधीच कार नाही त्यांनी पेट्रोल कसं वाचवायचं? ज्यांना 2 वेळचं जेवण कठीण झालंय त्यांनी खाद्यतेल कमी किती वापरायचं? देशभक्तीच्या नावाखाली त्याग फक्त सामान्य माणसानेच करायचा? मोठ्या उद्योगपतींना कोणते सल्ले दिले गेले? जनतेवर सल्ल्यांचा भार टाकण्यापेक्षा महागाई कमी करण्यासाठी ठोस निर्णय घेणं जास्त गरजेचं नाही का? कारण अर्थव्यवस्था मजबूत करण्याआधी सामान्य माणसाचं आयुष्य मजबूत होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा.